मित्रांनो, क्रिटिकल गोल्डन नंतर कॅरी ऑनला कसं अप्लाय करायचं, सो कॅरी ऑन संदर्भात इम्पॉर्टंट हा व्हिडिओ मी देत आहे. मित्रांनो बघा, साधारणतः ऑगस्ट 2025 मध्ये आपल्याला कॅरी ऑन अलाउड झाला होता आणि कॅरी ऑनच्या वेळी सांगितलेलं होतं की क्रिटिकल वाल्या मुलांना फक्त कॅरी ऑन भेटला होता, क्रेडिट वाल्यांना नाही. आणि जर क्रिटिकलचे सब्जेक्ट या सेमिस्टर मध्ये म्हणजे आत्ताच्या डिसेंबर एक्झाम मध्ये क्लिअर झाले तर तुम्हाला कॅरी ऑन अप्लाय करता येईल असा रूल होता, बरोबर. त्या रिगार्डिंग मी डिटेल व्हिडिओ पण आपल्या चॅनलला दिली, तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो, त्या मुलांनी आता ज्यांचे विषय क्रिटिकल मध्ये क्लिअर झाले आणि त्यांनी कॅरी ऑन घेतलेला होता, तर त्या मुलांचे प्रश्न येतात की सर आता आम्ही नेक्स्ट इयरला गेलोय का, म्हणजे फर्स्ट इयर क्रिटिकल वाले आता थर्ड इयरला अपेअर झाले का आणि सेकंड इयर क्रिटिकल वाले बी ला अपेअर झाले का, सो आम्ही आता ऍडमिशन कसं घ्यायचं या संदर्भातच हा व्हिडिओ मी देतोय. सो मित्रांनो, कॅरी ऑन मध्ये अट होती क्रिटिकल या सेमला नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम मध्ये क्लिअर झाले तर तुम्हाला पुढे जायचंय, अलाउड केले जाणारे. जर कॅरी ऑन मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर ऑब्विसली ज्यांनी क्लिअर केलंय आता त्यांनी अप्लाय कसं करायचं, तर ऑब्विसली सिंपल प्रोसेस आहे. ऑलरेडी तुम्ही कॅरी ऑनला अप्लाय केलेलं होतं. आता कॉलेजला जाऊन तुम्ही एक्झाम सेक्शनला व्हिजिट करा, सांगा की माझा क्रिटिकलचा जो सब्जेक्ट होता त्यासाठी मी कॅरी ऑन घेतला होता, तो क्लिअर झालाय, त्यामुळे आता मला पुढची प्रोसेस सांगा जेणेकरून मला कॉलेजमध्ये नेक्स्ट इयरला ऍडमिशन माझं कन्फर्म करायचं. ऑब्विसली या प्रोसेसने तुम्ही जस्ट कॉलेजला व्हिजिट करून तुमचं जे लेटर आहे तुम्ही कॅरी ऑनच्या वेळी लिहिलं आहे ते दाखवून तुम्ही तुमचं ऍडमिशन कंटिन्यू करू शकता. यस. आणि मित्रांनो, ज्या मुलांचं क्रिटिकल मध्ये नाही निघाला मग त्यांना काय, त्यांना इयर ड्रॉप कन्फर्म आहे, त्यांना आता चान्स नाही. फक्त ज्यांचा क्रिटिकलचा सब्जेक्ट निघाला आणि कॅरी ऑन घेतलंय त्यांनाच आता संधी आहे. सो मित्रांनो, आता पुन्हा बॅकलॉग लागायला नको. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागून जा. सगळं स्टडी मटेरियल आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, ज्याद्वारे तुमचे विषय गॅरंटेड स्कोरिंग होतील. बेस्ट ऑफ लक.